नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण एक प्रॅक्टिकल पहिलेचे बघायचं आहे ते घेणार आहोत। त्यामध्ये टू डिटरमाइन द कॉन्सन्ट्रेशन इन टर्म्स ऑफ मोलॅरिटी ऑफ KMnO4 इन टर्म्स ऑफ मोलॅरिटी अँड ग्रॅम्स पर लिटर ऑफ KMnO4। म्हणजे KMnO4 ची आपल्याला काय करायचे आहे, मोलॅरिटी आणि ग्रॅम्स पर लिटर by titrating it against standard solution of 0.05 मोलर FAS। फेरस अमोनियम सल्फेटचं स्टँडर्ड सोल्युशन तयार करायचं आहे। त्यासाठी हे व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क आहे की ज्याच्यामध्ये 100 ml आपलं स्टँडर्ड सोल्युशन तयार करायचं आहे। त्याला स्टँडर्ड सोल्युशन का म्हणायचं, तर त्याची आपल्याला मोलॅरिटी ही माहित आहे आणि तो स्टँडर्ड सबस्टन्स आहे आणि त्या स्टँडर्ड सोल्युशनचा उपयोग करून आपल्याला काय करायचं आहे, KMnO4 सोल्युशनची मोलॅरिटी आणि ग्रॅम्स पर लिटर हे डिटरमाइन करायचं आहे। आणि त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर FAS मी म्हटलं की आपलं स्टँडर्ड सोल्युशन आहे। पण पहिला पार्ट काय होणार आपला, प्रिपरेशन ऑफ 0.05 मोलर FAS। म्हणजे 0.05 मोलर FAS आपल्याला काय करायचं आहे, प्रिपरेशन करायचं आहे। त्यासाठी मी काय करणार की एक रिलेशन आपल्याला मांडायचं आहे। 1000 ml 1 मोलर FAS करस्पॉन्ड टू 392 ग्रॅम। ते कसं काढले, तर फेरस अमोनियम सल्फेटचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे त्याच्यावर मॉलिक्युलर मास डिटरमाइन केलं आणि 1 मोलर साठी जर 1000 ml म्हणजे 1 लिटर सोल्युशन तयार करायचं असेल तर मास आपल्याला वाटतं 392 ग्रॅम। पण आपल्याला एवढं करावं लागत नाही, आपल्या टायट्रेशन साठी फक्त 100 ml लागणार आहे। म्हणून हा व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क आहे, त्याच्यामध्ये सोल्युशन तयार करायचं आहे आणि ते करत असताना मी रिलेशन करणार की 1000 ml 1 मोलर FAS करस्पॉन्ड टू 392 ग्रॅम, then 100 ml 0.05 मोलर FAS करस्पॉन्ड टू 192 ग्रॅम। त्या हा तिरकस गुणाकार केला डिवाइडेड बाय 1000 तर 192 ग्रॅम आपल्याला येणार आहे। अशा पद्धतीने हा पहिला आपण सोल्युशन तयार केलं ते याच्यामध्ये घेणार आणि नंतर सेकंड पार्ट आपण जाणार आहोत। आता स्टँडर्ड सोल्युशन आपलं तयार झालं ते 0.05 मोलरचं आहे। त्याच्या सहाय्याने आपल्याला कोणाची मोलॅरिटी काढायची, आता KMnO4 ची काढायची। त्यासाठी आपण काय करणार, सोल्युशन इन ब्युरेट, आता पुढे सेट घेणार आहे, त्या ब्युरेट मध्ये KMnO4 भरणार आहे। सोल्युशन इन कोनिकल फ्लास्क, हे जे कोनिकल फ्लास्क आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय काय घ्यायचं बघा, की त्याच्यामध्ये 10 ml FAS कशाच्या सहाय्याने घेणार आपण, तर हे जे पिपेट आहे पिपेटच्या सहाय्याने आपण 10 ml FAS घेणार प्लस हाफ टेस्ट ट्यूब आपण काय टाकणार, तर H2SO4 जे आपल्या समोरच्या रॅक मध्ये आहे ते 2 मोलर H2SO4 त्याच्यामध्ये टाकणार। म्हणजे याच्यामध्ये यातलं सोल्युशन 10 ml आणि हे हाफ टेस्ट ट्यूब, याला म्हटलेलं आहे कोनिकल फ्लास्क। त्या कोनिकल फ्लास्क मध्ये घेतलं, नंतर इंडिकेटर आपल्याला जो लागतो टायट्रेशन साठी तो KMnO4 जो ब्युरेट मध्ये भरलेला आहे तो स्वतः काम करणार आहे इंडिकेटरचं आणि एंड पॉइंट आपला असणार आहे किलर टेस्ट पिंक ऑब्झर्वेशन टेबल आपण नंतर पुढे बघणार आहोत। तर हा जो सेट आहे तो सेट आपण आता पुढे घेऊया आपल्या। त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा म्हटलं की काय काय करायचं आपल्याला, तर हे ब्युरेट आपण ब्युरेट त्यापासून बाजूला काढलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय भरायचं तर KMnO4 सोल्युशन भरायचं। मग त्याच्या अगोदर हे ब्युरेट आहे ते वॉश करून घ्यायचं, त्याला पिंच कॉप व्यवस्थित लावायचा आणि हे ब्युरेट मध्ये ऑलरेडी मी थोडंसं सोल्युशन आमध्ये भरून ठेवलेलं आहे, एक रिडिंग मी ऑलरेडी घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्या आणखी आपल्याला रिडिंग घ्यावे लागतात आणि म्हणून मी आता हे भरलं, परंतु झिरोला ऍडजस्ट करण्यासाठी मी परत काढतो थोडंसं। आता हे झिरोला बरोबर ऍडजस्ट झालेला आहे। झिरो लेवल ऍडजस्ट केल्यानंतर हे ब्युरेट त्यात अडकून टाकायचं आणि नंतर आपल्याला आता काय करायचं आहे की हे जे सोल्युशन आहे की जे सोल्युशन आपण तयार केलेलं आहे FAS ते FAS सोल्युशन मी इथं याच्यात काढून घेतलेलं आहे आणि ते सोल्युशन आपल्याला कोनिकल फ्लास्क मध्ये घ्यायचं आहे। मग पहिल्यांदा पिपेटच्या सहाय्याने थोडंसं पिपेट वॉश करून घ्या, सोल्युशन स्टक करा बरोबर। अशा पद्धतीने आपल्याला बल्ब पर्यंत येईल अशा पद्धतीने ओढून घ्यायचं आहे आणि थोडंसं सोडून द्यायचं आणि बरोबर मार्किंग जी आहे त्या मार्किंगला बरोबर आल्यानंतर हे आता बरोबर 10 ml झालं। इथं जे मार्किंग दिसते त्या मार्किंगला आपण काय केलं, बरोबर घेतलं म्हणजे 10 ml झालं। ते आपण कोनिकल फ्लास्क मध्ये घेतलं आणि जो शेवटचा ड्रॉप आहे तो अशा पद्धतीने करायचा आणि याचं काम संपल्यानंतर याला अडकवून ठेवलं। एक रिडिंग आपल्याला घ्यायचं आहे, KMnO4 स्वतः काय काम करणार आहे
तर इंडिकेटरचं काम करणार आहे, परंतु हाफ टेस्ट ट्यूब आपल्याला काय टाकायचं आहे तर H2SO सुपर टाकायचं. जवळजवळ पाऊंड टेस्ट ट्यूब आपण टाकायचे. एवढं H2SO सुपर याच्यामध्ये ऍड करायचं. आता पहा राईट हँड मध्ये मी हा कोनिकल फ्लास्क घेतलेला आहे. डाव्या हाताने बरोबर पिंचकॉक असा आपल्याला प्रेस करायचा आहे आणि सुरुवातीला पायलट रिडिंग घेणार आहे आपण, म्हणजे 1 ml चे ऍडिशन करणार आहे आणि अंदाज घेणार आहे की आता मी 0 to 1 टाकतो आणि शेक करतो, 1 to 2 टाकतो, शेक करतो. माझी नजर बघा कशी फिरते. अशा पद्धतीने आपण म्हणजे ज्यावेळेस आपण टाकतो सोल्युशन त्यावेळेस कोनिकल फ्लास्क आणि शेकिंग अशा पद्धतीने करायचं आहे. मी 7 पर्यंत आलो, शेकिंग केलं, 8 पर्यंत आलो, शेकिंग केलं, कलर बघितला नाही आला, 9 पर्यंत आलो, कलर आलेला नाही. आता मी डायरेक्ट 10 पर्यंत जाणार आणि अजून तो कलर आलेला नाही, 10 ते 11 जाणार आणि आता कलर आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ आता हा डार्क कलर आला, आपला पाहिजे फेंट पिंक. मग आपलं जे रिडिंग आहे ते पायलट रिडिंग, याला काय म्हणायचं, इट इज नोन ॲज पायलट रिडिंग. ते करत असताना आपण काय केलं, पायलट रिडिंग ML वाईज ऍडिशन केली. ML वाईज ऍडिशन म्हणजे 1 ml टाकला आणि 1 ml टाकून कलर आला बघितला. असं काय काय केलं आपण 2 ml पर्यंत गेलो, 3 ml पर्यंत, परत 4 ml पर्यंत, असं प्रत्येक ML वाईज कलर बघितला. आपला किती आला तो 10 ते 11. पण आपलं पायलट रिडिंग जे आहे ते 10 to 11, याला पायलट रिडिंग म्हणायचं. 10 to 11 हे पायलट रिडिंग आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे हे जे रिडिंग आहे फर्स्ट सेकंड थर्ड ते 10 ते 11च्या मध्ये आहे. म्हणजे बरोबर 10.2, 10.3, 10.4 अशा पद्धतीचं रिडिंग असणार आहे. ते ऍक्युरेट रिडिंग काढण्यासाठी बघा ही जी रिडिंग आहे फर्स्ट सेकंड थर्ड ते ML मध्ये रिडिंग आपल्याला मिळणार आहे. ML मध्ये हे सुद्धा फर्स्ट ML, सेकंड ML, थर्ड ML. आता ही 3 वेगवेगळी रिडिंग घ्यायची. त्यातला पहिला काय फायनल, इनिशियल आणि डिफरन्स. इनिशियल आपण कुठे सेट करणार 0 ला, म्हणून मी काय करणार परत ब्युरेट भरणार. हे ब्युरेट 0 पर्यंत बरोबर भरला. आता मी 0 पर्यंत भरल्यानंतर 0 लेवलला बरोबर ऍडजस्ट केलं. आता 0 लेवलला ऍडजस्ट केल्यानंतर आपले परत प्रोसिजर आहे, हे सोल्युशन वरतून द्यायचं, याला वॉश करायचं आणि वॉश करून परत एकदा पिपेटच्या सहाय्याने आपल्याला आणखी रिडिंग जे ऍक्युरेट रिडिंग घ्यायचे ब्युरेट रिडिंग त्यासाठी मी सोल्युशन सेट केलं आणि आता हे सोडून देत असताना बरोबर 10 ml ला ऍडजस्ट करतो. बरोबर 10 ml ऍडजस्ट केलं, याच्यामध्ये घेतलं. प्रोसिजर लक्षात ठेवा, असं रिपीट करायचं आपलं रिडिंग 3 वेळा आणि टायट्रेट करायचं. परत आपल्याला याच्यामध्ये हाफ टेस्ट ट्यूब काय टाकणार H2SO म्हणजे किती कमी वेळामध्ये होतं हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. आपलं बाकी सेटअप सगळं तयार आहे. आता मी काय करणार, मला माहित आहे 10 ते 11च्या मध्ये कुठेतरी रिडिंग आहे, म्हणून आपण 8 पर्यंत 1 ml परत जायचं, पटपट जायचं. आता आपण 9 पर्यंत आलेलो आहे. 9 पासून 10 पर्यंत सुद्धा गेलो मी. आता बरोबर 10 पासून 1 ड्रॉप टाकणार. 1 ड्रॉप टाकणार, आला कलर, म्हणजे 10.4 ला कलर आला. याच्यापेक्षा सुद्धा फेंट आपल्याला 10.3 ला 10.2 ला येऊ शकतो. म्हणजे आपलं करेक्ट रिडिंग आहे 10.3. आता इथं बघा की तुम्हाला दिसेल 10 ते 11च्या मध्ये बरोबर आपल्याला 10.4 वरती रिडिंग आहे. ठीक आहे, तर हे 10 ते 11च्या मध्ये बाकी तिन्ही रिडिंग येणार. पहिलं रिडिंग समजा, पहिलं रिडिंग 10.4 आलं, दुसरं रिडिंग 10.4च येणार, तिसरं रिडिंग सुद्धा 10.4. असं प्रोसेस आपण रिपीट करणार आहे. जसं मी पहिला पायलट रिडिंग घेऊन दाखवलं, त्यासाठी काय करायचं ML वाईज ऍडिशन करायचं. ऍडिशन ML वाईज 1 ml टाकायचं. तसं टाकल्यानंतर आपलं 10 ते 11 10 पर्यंत कलर नव्हता, डायरेक्ट 11 ला आला.
आणि आपला अंदाज आला की 10 ते 11च्या मध्ये रिडिंग आहे, पण पुढचं रिडिंग घेत असताना आपण काय केलं, ड्रॉप वाईज टाकलं, 10 पासून किंवा 9 पासून ड्रॉप वाईज टाकलं, 10.4 आलं. त्याच्या पुढे आणखी घेतलं तरी 10.4 यायला पाहिजे, आणखी घेतलं तरी 10.4 यायला पाहिजे, किंवा 10.3 येऊ शकतं. कमीत कमी 2 रिडिंग कॉन्स्टंट यायला पाहिजे. हा डिफरन्स करायचा 10.4 मायनस 0 10.4 हे सगळं कम्प्लीट करायचं आणि हे 10.4. आणि म्हणून यांचा जो सीबीआर आहे, सीबीआर म्हणजे कॉन्स्टंट म्युरेट रिडिंग, कॉन्स्टंट राहिलेलं. समजा हे 10.3 आलं असतं तर ऍव्हरेज काढायचं नाही, ते कॉन्स्टंट आहे म्हणून इथं 10.4 असं त्याचं सीबीआर आहे. ठीक आहे, त्याच्या पुढचा पार्ट म्हणजे कॅल्क्युलेशन फक्त राहते ते आपण पाहूया. ओके, नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण केमिस्ट्री प्रॅक्टिकल नोटबुक म्हणजेच केमिस्ट्रीचं हँडबुक आलेलं आहे, जे बालभारतीचं आहे. आणि ह्या बालभारतीच्या हँडबुकलाच आपण जर्नल कन्सिडर करणार आहोत, असा निर्णय बालभारतीने सांगितलेला आहे. म्हणून हे आपल्याला कम्प्लीट प्रॅक्टिकल परीक्षेच्या अगोदर पूर्ण करायचं आहे आणि हे आपण विकत घ्यावं. तर त्याच्यामध्ये काय काय आहे तर इंडेक्समध्ये आपल्याला पहिला टू डिटरमाइन द कॉन्सन्ट्रेशन इन टर्म्स ऑफ मोलॅरिटी ऑफ KMnO4 बाय टायट्रेटिंग इट अगेन्स्ट 0.1 मोलर स्टँडर्ड सोल्युशन ऑफ ऑक्झॅलिक ऍसिड. त्याचा पेज नंबर, डेट, रिमार्क, सिग्नेचर. आणि आपल्याला माहित आहे की कोविडच्या प्रादुर्भावामुळे 60% प्रॅक्टिकल हे आपल्याला या वर्षी पूर्ण करायचे आहेत. तर त्या दृष्टिकोनातून आता हे पहिले जे आहे ते आपण घेणार नाही, त्याच्याऐवजी हे घेणार आहे. त्यातलं केमिकल काइंडनेस मधलं Ne2 म्हटलंय, त्यातलं हे एक घेणार आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा आपण एक्सपेरिमेंट ठेवत नाही, त्यामुळे ते घेणार नाही आपण. आणि ह्यातला 8 नंबर, 9 नंबर, 11 नंबर, 12 नंबर असे हे प्रॅक्टिकल, ठराविक प्रॅक्टिकल आपण घेणार आहे. त्याच्या खुणा किंवा ते कुठले घेणार आहेत आपण ते तुम्हाला त्यावेळेस सांगणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण त्यातलं जे ठराविक 12 एक्सपेरिमेंट आहेत, 12 एक्सपेरिमेंट आपल्याला कव्हर करायचे, त्याच्यावरच एक्झाम आपली होणार आहे. त्यातलं जे कंपल्सरी असतं अॅन्युअल प्रॅक्टिकल एक्झाम ही 3 तासाची आहे, 30 मार्क मॅक्झिमम त्याचे आहेत, 30 मार्क्सचे असते, 3 तास त्याला वेळ असतो. आणि त्याच्यामध्ये जे एक्सपेरिमेंट आहेत त्यातला क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो काय असतो बघा, सर्टिफाईड जर्नल अँड कम्प्लिटेड प्रॅक्टिकल नोटबुक पब्लिश्ड बाय बालभारती. म्हणजे हे जे आहे ते बालभारतीचं नोटबुक आहे, म्हणजेच त्यालाच आपण जर्नल किंवा सेपरेट जर्नल सुद्धा असू शकतं, किंवा दोन्ही मिळून एकच असं कन्सिडर केलं जाऊ शकतं. ते 5 मार्कला आहे, कंपल्सरी आहे, ते असणं आवश्यकच आहे. ओरल 5 मिनिट तुमची ओरल घेतली जाणार आहे, स्ट्रिक्टली बेस्ड ऑन एक्सपेरिमेंट्स ऍक्टिव्हिटी अलॉटेड ड्युरिंग एक्झामिनेशन. आता व्हॉल्युमेट्रिक अनालिसिसचा एक एक्सपेरिमेंट आपण पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये कशा पद्धतीने ओरलचे क्वेश्चन असू शकतात तेही आपण पाहणार आहोत. तर हे 10 मार्क्स, त्यातले 5 ऑलरेडी आपले जर्नल पूर्ण असणार आहे, म्हणजेच हे प्रॅक्टिकल नोटबुक आणि व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस. त्यासाठी आता हा जो क्वेश्चन नंबर 2 आहे, हा क्वेश्चन नंबर 2 आपण सुरुवात त्याची करणार. त्यासाठी काय आहे क्वेश्चन नंबर 2, एकतर ऑक्झॅलिक ऍसिड किंवा फेरस अमोनियम सल्फेट याचं टायट्रेशन आहे. मग आपण काय ठेवणार तर फेरस अमोनियम सल्फेट, कारण ऑक्झॅलिक ऍसिडला हिटिंग आहे. तर FAS सिंपल आहे, ते सहजासहजी करता येतं, म्हणून आपण FAS करणार आहे. त्या ऍक्च्युअल वेईंग ऑफ ऑक्झॅलिक ऍसिड ऑर FAS त्याला 1 मार्क आहे. प्रिपरेशन ऑफ स्टँडर्ड सोल्युशन ऑफ FAS 2 मार्क. आणि ऑब्झर्वेशन जे रिडिंग घ्यायचं आपल्याला, त्याच्यामध्ये जर डिफरन्स नसेल, ऍक्युरेट रिडिंग असेल, समजा 10.2 हे स्टँडर्ड रिडिंग आहे ml, तर आपलं कुठपर्यंत चालतंय, 10 बरोबर चालतंय, 10.0 कारण +2 -2 आणि 10.4 ml, म्हणजे 10.1 to 10.4 ml हे आन्सर आपलं असेल तर 3 पैकी 3 मार्क्स मिळतात. त्याच्यापेक्षा जास्त डिफरन्स असेल, म्हणजे आपलं 10.5 आलं तर आपल्याला 1 मार्क कट होणार, 10.6 आलं तर 2 मार्क कट होणार. अशा पद्धतीने आपल्याला
ते ॲक्युरेट रिडिंग घ्यायचं आहे. त्यासाठी 3 मार्क आहेत. कॅल्क्युलेशनसाठी 1 आणि रिझल्टसाठी 1 आहे. मग हा जो एक्सपेरिमेंट आहे तो कंपल्सरी, हा 10 मार्क्ससाठी आणि हा 5 आणि 5 10 मार्क, अशी 20 मार्कचं इथं मी आता पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. पुढचा क्वेश्चन नंबर 3 आहे तो वेगवेगळा असतो, तो आपण नंतर डिस्कस करणार आहे. परंतु क्वेश्चन नंबर 1 आणि 2 सर्वांना सेम असणार आहे आणि त्यामध्ये ऑक्झॅलिक ऍसिड आणि एफएस दोघांपैकी एक असतं. तर आपण एफएस हे त्याला घेणार आहे कारण तो जरा थोडासा सोपा आहे. ठीक आहे. तर त्यासाठी काय एक्सपेरिमेंट बघा. टू डिटरमाइन द कॉन्सन्ट्रेशन इन टर्म्स ऑफ मोलॅरिटी, टू डिटरमाइन द कॉन्सन्ट्रेशन इन टर्म्स ऑफ मोलॅरिटी and grams per liter of KMnO4 solution by titrating it against standard solution of 0.05 मोलर एफएस. कारण आता एफएस 2 नंबर हे जे एक्सपेरिमेंट नंबर 2 आहे आपल्या नोटबुक मध्ये तो आपण घेणार आहोत. डेटला जागा आहे. टू डिटरमाइन द कॉन्सन्ट्रेशन इन टर्म्स ऑफ मोलॅरिटी ऑफ KMnO4. आपल्याला काय करायचं आहे, KMnO4 ची मोलॅरिटी डिटरमाइन करायची आहे बाय टायट्रेटिंग इट अगेन्स्ट स्टँडर्ड सोल्युशन ऑफ फेरस अमोनियम सल्फेट मोर सॉल्टचं सोल्युशन घेतलेलं आहे. मग स्टँडर्ड सोल्युशन कशाला म्हणायचं, द सबस्टन्स अवेलेबल इन द स्टेट ऑफ हाय प्युरिटी, ज्याची प्युरिटी जास्त असते तो प्रायमरी स्टँडर्ड म्हणून यूज केला जातो आणि त्याच्यापासून सोल्युशन तयार केलं जातं. त्याचं कॉन्सन्ट्रेशन नोन असतं आपल्याला, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, स्टँडर्ड सोल्युशन. ज्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहित आहे. एफएस का निवडला तर फेरस अमोनियम सल्फेटची प्युरिटी हाय असते and it is used as a primary standard because it is stable to the air. एअर मध्ये हा स्टेबल आहे आणि मॉइश्चर सुद्धा ऍब्सॉर्ब करत नाही. एअर अँड मॉइश्चरला स्टेबल आहे, स्टेबल, म्हणून आपण एफएस ची निवड केली. ठीक आहे. आणि त्याचं मॉलिक्युलर मास हे 392 ग्रॅम पर मोल आहे. आता प्रिपरेशन ऑफ स्टँडर्ड सोल्युशन ऑफ फेरस अमोनियम सल्फेट हा पहिला पार्ट असणार आपला. तो कसा करायचा तो एक्सपेरिमेंट मी करून दाखवलेला आहे. फक्त आपण सुरुवातीला थिअरी समजून घेतोय. मोलार मास ऑफ फेरस अमोनियम सल्फेट मोर सॉल्ट FeSO4 NH4+SO4 7H2O इज 392 ग्रॅम्स पर मोल. हे कसं काढलं तर आयर्नचं मास घेतलं 56 असतं, सल्फरचं घेतलं 32 असतं, ऑक्सिजनचं एका घेतलं ते 16 into 4 हे 64, असं सगळ्यांची बेरीज केली. 7H2 आहेत, एका वॉटरचं असतं 18, म्हणजे असं सगळ्यांची बेरीज केली तर 392 ग्रॅम हे येणार आहे. तुम्ही करून पाहू शकता. नायट्रोजनचं इथे किती घेणार तुम्ही तर नायट्रोजनचं 14, 2 नायट्रोजन आहेत 28, 8 हायड्रोजन आहेत परत 8, परत सल्फरचं 32, परत ऑक्सिजनचं एका 16, 64, 64. अशा पद्धतीने सगळ्यांची जेव्हा बेरीज कराल तेव्हा 392 ग्रॅम येईल. आणि म्हणून हे त्याचं मोलार मास आहे. आणि आपल्याला माहित आहे की 1000 ml 1 मोलार मोर सॉल्ट रिक्वायर्ड मास इज 390. म्हणजेच काय बघा, 1000 ml 1 मोलार मोर सॉल्ट म्हणजेच FeS, त्याला मोर सॉल्ट असं म्हटलं तर करस्पॉन्ड टू 392 ग्रॅम. 1000 ml सोल्युशन बनवायचं असेल, 1 लिटर सोल्युशन, 1000 ml म्हणजेच काय 1 लिटर सोल्युशन बनवायचं आहे. 1 मोलार बनवायचं असेल तर 392 ग्रॅम आपल्याला मास घ्यावा. आणि जर आपल्याला 100 ml बनवायचा आहे, आपल्याला टायट्रेशन किती लागणार 100 ml. एवढं बनवायची गरज आहे का नाही. 100 ml जर बनवायचं असेल पण ते किती बनवायचं आहे तर 0.05 मोलार बनवायचं आहे. हे लक्षात ठेवा, दुरुस्ती करायची आपल्याला चार्टमध्ये 0.05 मोलार, कारण रिडिंग येण्यासाठी असं आपल्याला बनावं लागतं. 0.1चं बनवलं तर त्याचं रिडिंग हे जास्त येते, 20च्या आसपास येते, म्हणून आपल्याला 0.05 मोलारचं करायचं आहे. तर 0.05 मोलारचं जर करायचं असेल तर रिलेशन काय येईल बघा. 1000 ml 1 मोलार करस्पॉन्ड टू 392 ग्रॅम. तर 100 ml 0.05 मोलार करस्पॉन्ड टू हाऊ मच. तर हा गुणाकार करायचा तिरकस इज इक्वल टू 392 into 0.05 into 100 divided by 1000. तर हे केल्यानंतर आपल्याला 1.96 ग्रॅम हा गुणाकार केल्यानंतर येईल. हे 1.96 ग्रॅम घ्यायचं आहे आणि हे जे फ्लास्क दिसते त्याला व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क म्हणायचं.
हे 100 ml चा आहे. त्याच्यामध्ये त्याला अप टू द मार्क मार्किंग आहे, त्या मार्किंग पर्यंत डिझॉल्व्ह करायचं. 1.92 ग्रॅम घ्यायचं आणि डायल्यूट करायचं अप टू द मार्क इन द व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क. ते जे तयार झालेलं आहे त्याला म्हणायचं स्टँडर्ड सोल्युशन ऑफ FAS. हा पार्ट फर्स्ट आहे. इट इज द पार्ट फर्स्ट ऑफ द टायट्रेशन टू प्रिपेअर स्टँडर्ड. जर आपल्याला एक्झाम मध्ये काय लिहायचं आहे तर वेट ऑफ, जसं आपण बघितलंय इथे की वेट ऑफ FAS इथे आपण घेतलेला आहे 1.92 ग्रॅम आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन प्रिपेअर्ड, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन प्रिपेअर्ड ते किती आहे 100 ml. ओके, एवढंच आपल्याला पार्ट फर्स्ट लिहायचं आहे. प्रिपरेशन ऑफ स्टँडर्ड सोल्युशन ऑफ FAS असे हेडिंग दिलं आणि वेट ऑफ FAS 1.92 ग्रॅम, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन 100 ml. हे सोल्युशन जे तयार केलेलं आहे त्याला आपण कसलं सोल्युशन म्हणणार स्टँडर्ड सोल्युशन आणि त्याची मोलॅरिटी आपल्याला माहित आहे 0.05 मोलर. ठीक आहे. सेकंड पार्ट मध्ये काय करायचं बघा, डिटर्मिनेशन ऑफ मोलॅरिटी ऑफ KMnO4. आपले एमच आहे टू डिटरमाइन द मोलॅरिटी ऑफ KMnO4. आपल्याला KMnO4 सोल्युशनची मोलॅरिटी काढायची आहे बाय युजिंग स्टँडर्ड सोल्युशन ऑफ FAS ची आपल्या मोलॅरिटी माहित आहे किती आहे ती 0.05 आणि आपल्या KMnO4 ची काढायची आहे. हे जे सोल्युशन दिले KMnO4 त्याची काढायची आहे आणि म्हणून आपण काय करणार की वॉश द ब्युरेट. त्यासाठी लागणारे जे इक्विपमेंट आहेत काय काय बघा, ब्युरेट आहे, हे ब्युरेट आहे, इथं पिपेट पडलेलं आहे ते दिसतंय, पिपेट आहे. त्यानंतर हे KMnO4 सोल्युशन आहे, हे बीकर आहेत 2. त्यानंतर हे ब्युरेट स्टँड आहे, हे व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क आहे, ही रिएजंट बॉटल आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला H2SO4 ठेवलेला आहे आणि हा कोनिकल फ्लास्क आहे, पिपेट आहे, बघितलं आपण टेस्ट ट्यूब. अशा पद्धतीने लागणारं मटेरियल आहे. हा पिंच कॉक त्याला लावलेला आहे, रबर ट्यूब आहे आणि या सर्व मटेरियलच्या सहाय्याने ब्युरेट, पिपेट, कोनिकल फ्लास्क, व्हाईट पोर्सिलिन इथे ठेवली जाते. आवश्यक नाही तशी. केमिकल्स मध्ये KMnO4 सोल्युशन 0.1 मोलर FAS जे आपण तयार केलेलं आहे, डायल्यूटेड H2SO4 इथं बॉटल ठेवलेली आहे आणि KMnO4 सोल्युशन हे आपल्याला मिळणार आहे ते आपण घ्यायचं आहे की ज्याची आपल्याला मोलॅरिटी डिटरमाइन करायची आहे. मग माहित कोणाची आहे आपल्याला की जे FAS आपण इथे घेतलेलं बघा, FAS हे FAS आहे ते तयार केलेलं आहे आपण कशामध्ये, याच्यामध्ये तयार केलं आणि याच्यामध्ये घेतलं. त्याच्या सहाय्याने आपल्याला हे जे तयार करून दिलेलं सोल्युशन आहे KMnO4 त्या सोल्युशनची आपल्याला मोलॅरिटी डिटरमाइन करायची असं आपले एम आहे. हे अननोन सोल्युशन याची मोलॅरिटी आपल्याला माहित नाही, याची का माहित आहे आपण स्वतः तयार केले, हे करून दिलेलं आहे आपल्याला आणि म्हणून त्याची मोलॅरिटी आपल्याला डिटरमाइन करायची आहे. वॉश द ब्युरेट, पिपेट अँड कोनिकल फ्लास्क विथ वॉटर. हे वॉश करायचं, ब्युरेट, पिपेट, कोनिकल फ्लास्क. रिन्स द ब्युरेट विथ गिवन KMnO4 सोल्युशन. म्हणजे KMnO4 सोल्युशन भरायचं आणि थोडंसं टाकून द्यायचं, थोडंसं भरायचं 2 ml आणि रिन्स करायचं. त्यानंतर फिल द ब्युरेट विथ KMnO4 सोल्युशन. रिमूव्ह द एअर बबल. इथं जो एअर बबल असतो तो रिमूव्ह करायचा फ्रॉम द नोझल अँड अवॉइड लिकेज इफ एनी. ऍडजस्ट द लेवल ऑफ KMnO4 सोल्युशन इन ब्युरेट अप टू 0 मार्क. हे जे आहे ते 0 मार्क आहे, 0 मार्क आहे. त्या 0 मार्कला सोल्युशनची लेवल ऍडजस्ट करायची आणि अप्पर मिनिस्कस, त्यामध्ये लोअर मिनिस्कस आणि अप्पर मिनिस्कस असं असतं तर त्या अप्पर मिनिस्कसला ऍडजस्ट करायचं. कारण काय तर हे कलर सोल्युशन आहे. कलर सोल्युशन असेल तर अप्पर मिनिस्कसला आपल्याला ऍडजस्ट करायचं. ती ब्युरेट आपल्याला पाहायला मिळेल. हे 0ला ऍडजस्ट केलेलं आहे आणि ब्युरेट स्टँडला अडकवलेलं आहे. अशा पद्धतीने अरेंजमेंट आपल्याला करायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर पिपेट आउट एट 10 ml. आता रिन्स द पिपेट विथ स्टँडर्ड 0.1 मोलर FAS सोल्युशन. हे जे पिपेट आहे पिपेट रिन्स करायचं, थोडंसं ओढून घ्यायचं आणि टाकून द्यायचं. पिपेट आउट 10 ml ऑफ 0.1 मोलर FAS सोल्युशन. यामध्ये FAS सोल्युशन आहे FAS, ते पिपेटच्या सहाय्याने ओढून घ्यायचं, स्टक करायचं आणि कोनिकल फ्लास्क मध्ये टाकायचं. तर हा इथं जो बल्ब आहे तो सेफ्टी बल्ब आहे, त्या सेफ्टी बल्ब पर्यंत ओढायचं आणि इथं मार्किंग असतं 10 ml. त्या मार्किंग पर्यंत परत सोडून द्यायचं. ते कसं सोडायचं ते मी डेमो दाखवलेला आहे. हे सोडण्यासाठी हे जो आहे तो सेफ्टी बल्ब आहे, हा सेफ्टी बल्ब आहे आणि इथं कुठेतरी मार्किंग असतं 10 ml. म्हणजे इथून खाली जे सोल्युशन आहे ते 10 ml असतं. अशा पद्धतीची आपल्याला अरेंजमेंट पिपेटमध्ये पाहायची आहे. मग ते पिपेटच्या सहाय्याने सोल्युशन स्टक करायचं
आणि बरोबर मार्किंग पर्यंत घेऊन ते कोनिकल फ्लास्क मध्ये ट्रान्सफर करायचं, कोनिकल फ्लास्क मध्ये आपण टाकायचं. आणि त्याच्यामध्ये काय टाकायचं बघा, देन ऍड 1 टेस्ट ट्यूब डायल्युटेड टेस्टोसोफोर. आता हे जे टेस्ट ट्यूब आहे त्या टेस्ट ट्यूबच्या सहाय्यानं 1 टेस्ट ट्यूब म्हटलेला आहे, परंतु आपण पाऊंड टाकायचे, इथपर्यंत भरायचे. इथपर्यंत टेस्ट ट्यूब भरून कशात टाकायची, तर त्या कोनिकल फ्लास्क मध्ये टाकायची. हा जो कोनिकल फ्लास्क आपण घेतलेला आहे त्या कोनिकल फ्लास्क मध्ये काय काय येईल मग, 10 ml FAS, 10 ml 0.05 मोलर FAS प्लस टेस्ट ट्यूब 1 टेस्ट ट्यूब डायल्यूट H2SO4 असं टाकायचं. आणि आपल्याला हे जे सोल्युशन तयार झालेलं आहे त्याला टायट्रेट करायचं कशाबरोबर, KMnO4 सोल्युशन जे आपण ब्युरेटमध्ये ऑलरेडी भरलेलं आहे. पहिला ब्युरेट भरून घ्यायचं, नंतर पिपेटच्या सहाय्याने FAS घ्यायचं आणि त्याचं टायट्रेशन कशा पद्धतीने करायचं बघा. आता टायट्रेशन करण्याची पद्धत, उजव्या हातामध्ये कोनिकल फ्लास्क घ्यायचा, डाव्या हाताच्या सहाय्यानं हा जो पिंच कॉक आहे तो प्रेस करायचा आणि ML वाईज सोल्युशन पर्यंत ऍड करायचं आणि पायलट रिडिंग घ्यायचं. म्हणजे 0 पासून, इथं जर 0 मार्किंग असेल 0 to 1 जायचं, 0 to 1 केल्यानंतर शेक करायचं, शेक करून पाहायचं कलर आलाय का. 1 पासून 2 पर्यंत जायचं, कलर आलाय का पाहायचं, येणार नाही. 3 पर्यंत जायचं, कलर आलाय का पाहायचं शेकिंग करत. म्हणजे एक एक ML ची ऍड करायची, ऍडिशन करायची. 0 to 1, त्यानंतर 1 to 2, 2 to 3, 3 to 4, 4 to 5 गेला, 5 to 6 गेला, 6 to 7 गेला, 7 to 8 गेला, 8 to 9 आला, 9 to 10 आला, तरी कलर आला नाही. मग आता 10 to 11 जायचं. 11ला जर कलर आला तर 10ला कलर होता का, नाही. कुठं आला, 11ला. पण आपण मध्ये आधी थांबलोय का, नाही. म्हणून पायलट रिडिंग आहे 10 to 11 ml. असं कसं असतं पायलट रिडिंग, तर ऑलवेज इन होल नंबर. पायलट रिडिंग इज ऑलवेज इन होल नंबर. 10 ते 11 या दरम्यान हा कलर चेंज होणार आहे, कलरलेस टू पिंक. आपण जे FAS सोल्युशन घेतलेलं असतं आणि प्लस 1 टेस्ट ट्यूब काय टाकले आपण त्याच्यामध्ये, H2SO4, 2 मोलार H2SO4, ते जे आहे सोल्युशन ते कलरलेस असतं. आणि ते कसं बनणार आहे, तर पिंक बनणार आहे, कलरलेस टू पिंक असा आपला एंड पॉइंट असणार आहे. मग ती जी ऑब्झर्वेशन्स आहेत ते ऑब्झर्वेशन काय काय आहेत ती सुद्धा आपल्याला बघायची आहे. त्या ऑब्झर्वेशन आपल्याला पूर्ण करायचे आहेत. पण प्रोसिजर काय आहे, ही पायलट रिडिंग घेत असताना 0 to 1, 1 to 2, 2 to 3 अशी ML वाईज ऍडिशन करायची. आणि जिथं कलर येईल आपल्याला त्याच्या अगोदरचं 1 ML, म्हणजे 11ला कलर आला याचा अर्थ 10 ते 11 असं रिडिंग आहे. आपला जो कलर आला तो डार्क आलेला असणार आहे, आपल्याला फेंट पिंक इथपर्यंत जायचं आहे. म्हणजे फेंट पिंक ज्यावेळेस कलर येईल, इथे दिले बघा, लाईट पिंक और फेंट पिंक ज्यावेळेस कलर येईल ते आपल्याला रिडिंग घ्यायचे. तशी 3 रिडिंग आपल्याला घ्यायचे. हे पायलट रिडिंग घेत असताना आपण अंदाज घेणार की आपलं रिडिंग किती ते कितीच्या दरम्यान आहे, 10 ते 11च्या दरम्यान आहे. असं आपल्याला एकदा कळलं की आपण नंतर 3 रिडिंग घेणार आहोत की ऍक्युरेट रिडिंग काय आहे, 10.1 आहे की 10.2 आहे, 10.3 आहे का 10.4 आहे. मग असं 10 ते 11 येईल असं काय नाही, 9 ते 10 मध्ये सुद्धा येऊ शकतं. ते आपल्याला ऍक्युरेट बघायचं. तर नंतर मी पुढे 3 रिडिंग घेणार, तर त्या 3 रिडिंग मध्ये हे जे मला दिसतंय ते 10.4 असं रिडिंग त्याचं आलेलं आहे. 10.5 ची कोण आहे त्याच्यावर 10.4, 10.4 असं माझं रिडिंग आलेलं आहे. काय करणार, सोल्युशन इन ब्युरेट काय भरायचं, सोल्युशन इन ब्युरेट KMnO4 सोल्युशन भरायचं. म्हणजे KMnO4 सोल्युशन जे आपल्याला त्याची मॉलॅरिटी डिटरमाइन करायची. सोल्युशन इन कोनिकल फ्लास्क 10 ml FAS काय टाकायचं आहे, ते पिपेटच्या सहाय्याने 10 ml 0.5 मोलर FAS आपण घ्यायचा आहे. ते कुठं टाकायचं तर कोनिकल फ्लास्क मध्ये. म्हणजे 10 ml 0.05 मोलर FAS प्लस 2 मोलर H2SO4. किती टाकायचं ते, 1 टेस्ट ट्यूब. इंडिकेटर कोण म्हणून काम करणार आहे, KMnO4 इट्स इम्पॅक्ट इंडिकेटर. आणि एंड पॉइंट आपला कलरलेस टू पिंक असणार आहे आणि ही त्याची रिॲक्शन आहे. ठीक आहे, असं ऑब्झर्वेशन, या ऑब्झर्वेशनला आपल्याला लिहायचे आहे, त्या ऑब्झर्वेशनला मार्क आहेत. त्यानंतर ऑब्झर्वेशन टेबल जो आहे तो ऑब्झर्वेशन टेबल आपल्याला अशा पद्धतीने आखायचा आहे
ज्याच्यामध्ये पायलट रिडिंग आपलं किती आलं तर 10 to 11 आलं, हे आपण लिहिलं. तर ब्युरेट रिडिंग इन एमएल, तर आपण ॲक्युरेट रिडिंग ज्यावेळेस घेतली त्यावेळेस 10.4 आले. डिफरन्स आपली इनिशियल नेहमी किती पाहिजे, 0ला ऍडजस्ट करायचं. इनिशियल नेहमी 0, म्हणजे कुठले रिडिंग घ्यायचं आहे तर सुरुवातीची लेवल आपली काय असणार आहे 0. फायनल जे आपलं रिडिंग आलं ते फायनल, आणि फायनल मायनस इनिशियल 10.4. परत इथं दुसरं सुद्धा रिडिंग काय आलं आपलं 10.4, म्हणून त्याचा 10.4 मायनस 0 10.4, हे किती आलं 10.3, हे सुद्धा 10.3. तर आपली दोन रिडिंग कमीत कमी कॉन्स्टंट येणं गरजेचं आहे. तिन्ही कॉन्स्टंट असलं तर चांगलंच आहे. सीबीआर म्हणजे कॉन्स्टंट ब्युरेट रिडिंग, कॉन्स्टंट ब्युरेट रिडिंग तो म्हणजे काय तर कॉन्स्टंट जे रिडिंग राहिलेलं आहे 10.4 ते आपलं सीबीआर असणार आहे. ऍव्हरेज काढायचं नाही, डोंट टेक ऍव्हरेज. काय घ्यायचं आपल्याला, कॉन्स्टंट ब्युरेट रिडिंग, जे 11वी मध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आणि हे जे आपलं आले ते पायलट रिडिंग आले, मी इथे टाकले 10 to 11. आणि ही जी आपली ब्युरेट रिडिंग्स याला म्हटलं, ब्युरेट रिडिंग्स इन एमएल आणि सीबीआर इन एमएल. सीबीआर म्हणजे जे कॉन्स्टंट राहिलं ते, असं ऑब्झर्वेशन टेबल आपल्याला टाकायचं आहे. आणि या ऑब्झर्वेशन टेबलला करेक्ट जर हे असेल तर 3 मार्क आहेत, 3 मार्क्स, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि त्याच्या पुढे कॅल्क्युलेशन आहे. ही कॅल्क्युलेशन जी आहे त्यामध्ये आपण काय करा, डायरेक्ट इथं जा आणि इथंच आपल्याला किंमत टाकायची. समजा एक्सची किंमत 10 आली आपली किंवा 10.3, तर आपलं 0.2 डिवायडेड बाय 10.3 एवढेच कॅल्क्युलेशन करायचं आहे. द मोलॅरिटी ऑफ केमिकल सोल्युशन इज डॅश. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर जी मोलॅरिटी येईल ते आपल्याला मांडायचे. फक्त हे सगळं लिहून काढायचं. डायरेक्ट व्हॅल्यू जी आहे 10.3 इथं टाकायची. हेच मोलॅरिटी ऑफ केमिकल इन द सोल्युशन इज. ही कॅल्क्युलेशन केल्यानंतर डायरेक्ट इथं आपली 10.3 टाकायचं. ठीक आहे. जर आपल्या याचं बरोबर 10च असेल, हे जर 10च आलं बरोबर, तर आन्सर असणार आहे 0.02 मोलर, असं त्याचं मोलॅरिटी असणार. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण च्या आसपास लॉगच्या सहाय्याने कॅल्क्युलेशन करायचं. लॉग ऑफ 0.2, लॉग ऑफ 10.3 आणि त्यांचा लॉग ऑफ 2 मधून ही लॉग ऑफ 0.2 मधून लॉग ऑफ 10.3 मायनस करा, त्याचा एंटीलॉग पहा. इथं आपल्याला स्पेस दिले, त्या स्पेसमध्ये कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन अतिशय महत्वाचं आहे. हे जे तुमचं कॅल्क्युलेशन येणार आहे ते 0.00195 अशा पद्धतीचं काहीतरी येईल. तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं, ती कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं आहे. कॅल्क्युलेशन आणि रिझल्टला मार्क आहे, तर ते सुद्धा आपण बघितलं किती आहेत. आणि अशा पद्धतीनं पुन्हा एकदा मी दाखवतो की किती मार्क आहेत. तर आपण ॲक्युरेट एफएस मास घेतलं तर किती घेतलं तर 1. एफएसचं मास घेतलं ॲक्युरेट ते 1.96 ग्रॅम, त्याला 1 मार्क आहे. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ स्टँडर्ड सोल्युशन तयार करून आपण दाखवलं ते 100 ml व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन 100 ml ते एफएस 100 ml एफएस सोल्युशन तयार केलेलं आपण, त्याला किती मार्क आहेत तर 2 मार्क आहेत. नंतर ऑब्झर्वेशन हे 3 मार्क आहेत. कॅल्क्युलेशनला 1, रिझल्टला 1. आपण ऍक्च्युअल प्रॅक्टिकल कसं करायचं ते पाहूया.